वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे। 3 मे 2026 रोजी झालेली ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं केंद्र सरकारच्या मान्यतेनं घेतलाय। परीक्षेचा पेपर फुटल्यानं सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय, तर विरोधकांकडून देखील सरकारला या संदर्भात जाब विचारला जातोय। मात्र या सगळ्या घडामोडीत ही रद्द झालेली परीक्षा पुन्हा केव्हा होणार, यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल का, शुल्क भरावे लागेल का, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचीच उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची ही परीक्षा दिली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते। मात्र देशभरात 42 तासांच्या अगोदरच या परीक्षेची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानं पेपर फुटला होता। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। NTA-नं 10 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत पत्रकानुसार तपास यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालात परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। सिस्टममधील विश्वासार्हता जपण्यासाठी आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा नव्यानं ही परीक्षा घेण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आता CBI मार्फत केली जाणार आहे आणि असा निर्णय देखील घेण्यात आलाय। आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे परीक्षा रद्द झाली तर आता पुढे काय होणार आहे। या संदर्भात NTA कडून सविस्तर नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांनी मे 2026च्या परीक्षेसाठी आधीच नोंदणी केली होती, त्यांचा डेटा आणि उमेदवारी ही फेर परीक्षेसाठी जशीच्या तशीच ग्राह्य धरली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्यानं अर्ज भरण्याची किंवा नोंदणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही। तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे परीक्षा केंद्र बदलणार का? तर विद्यार्थ्यांनी मे महिन्यातील परीक्षेसाठी जी केंद्र निवडली होती तीच केंद्र त्यांना फेर परीक्षेसाठी कायम ठेवली जाणार आहेत। केंद्राच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आला नाही असंही नमूद करण्यात आलंय। तर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते परीक्षेचं शुल्क। यामध्ये NTA-नं विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलाय। फेर परीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारलं जाणार नाही। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं परीक्षा शुल्क हे पूर्णपणे परत केलं जाणार आहे, म्हणजेच रिफंड केलं जाणार आहे। परीक्षेचा संपूर्ण खर्च आता NTA स्वतःच्या अंतर्गत निधीतून करणार आहे। तर चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फेर परीक्षा जी आज रद्द झाली नीटची परीक्षा ती पुन्हा केव्हा होणार आहे। तर या संदर्भात अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही किंवा याची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। याबाबत NTA-नं स्पष्ट केलं आहे। महत्त्वाचं म्हणजे फेर परीक्षेचं हे जे वेळापत्रक असेल आणि नवीन प्रवेशपत्र जे आहेत ती डाउनलोड करण्याबाबतची सगळी माहिती ही लवकरच NTA त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करेल। दरम्यान CBI आता या सगळ्या पेपर फुटीच्या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे। तर दुसरीकडे या सगळ्या गोंधळामुळे सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या चुकीच्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही NTA-नं विद्यार्थी आणि पालकांना केलं आहे। परीक्षेसंदर्भातील पुढील ज्या काही अपडेट्स येतील त्या केवळ NTA-च्या ज्या अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जाऊन पाहाव्यात असंही आवाहन NTA कडून करण्यात आलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्या आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये।